नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्याधुनिक खाटा व शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरचे लोकार्पण। प्राथमिक आरोग्य केंद्र कुडूस येथे आज पंचायत समिती वाडा सभापती अस्मिता अशोक लहानगे यांच्याकडून 9 अत्याधुनिक खाटा व शुद्ध पिण्याच्या पाण्याचे फिल्टर संचाचे लोकार्पण करण्यात आले। 15व्या वित्त आयोगातून हा निधी आणण्यासाठी पाठपुरावा केल्याचे माजी उपसभापती अमोल पाटील यांनी म्हटले व लवकरच कुडूस आरोग्य केंद्राच्या इमारतीचे रंगरंगोटीचे काम सुद्धा केले जाईल असे आश्वासित केले। तर या लोकार्पण सोहळ्याच्या वेळेस कुडूस पीएससी मध्ये शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते गोविंद पाटील, सदा बागुल, मनीष जाधव, योगेश भानुशाली, किशोर पाटील, पंढरनाथ जाधव, मंदार म्हात्रे, वैभव चौधरी, रुपेश चौधरी इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते। तर कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तनुजा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शरयू तुपकर, आरोग्य सहायक गणेश गायकवाड, प्रदीप जोगमार्गे व औषध निर्माण अधिकारी सुनील जाधव इत्यादी उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट। आज कुडूस पीएससी मध्ये आपण काही वस्तूंचं लोकार्पण केलंय, त्याबद्दल काय म्हणाल? गेली 5 वर्षभर आम्ही सातत्याने ह्या पीएससीना भेट देत असतो। जन आरोग्य कल्याण समितीची आमची इथे एक समिती आहे, त्या समितीचे आम्ही सदस्य आहोत। इथे अनेक अडचणी त्या समितीच्या माध्यमातून आम्हाला कळल्या आणि त्यावेळेस ठरवलं की आपण ह्या आपल्या भागामध्ये ज्या पीएससी सेंटर्स असतील किंवा उपकेंद्र असतील यांचा कायापालट करायचा आणि या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न चालू केले आणि त्या ठिकाणी काय काय अडीअडचणी आहेत त्या दृष्टिकोनातून आपण त्याचा आढावा घेतला आणि मग समजलं की ह्या ठिकाणी एक अद्ययावत बेड असणे गरजेचं आहे। लोकांना चांगलं शुद्ध पाण्याची आवश्यकता आहे, मग इथे चांगला आरो फिल्टर असणे आवश्यक आहे। मग त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न चालू केले आणि ह्या विभागाच्या ज्या सदस्य निवडून आल्या होत्या अस्मिता लांगे योगायोगाने त्या सभापती आहेत, मग त्यांचा निधी आपल्याला इथे वापरून ह्या ठिकाणी आपल्याला त्या करता येतील का त्या दृष्टिकोनातून सभापती मॅडमांनी आम्ही चर्चा केली आणि मग इथे आम्ही अद्ययावत बेड दिले आणि मॅडमच्या फंडातून 15,000 त्यानंतर एक आरो फिल्टर दिला। त्याच पद्धतीने आम्ही सगळ्या उपकेंद्र आणि पीएससी सेंटरला जवळजवळ 10 लाखाचा निधी पंचायत समितीच्या माध्यमातून दिला आणि त्या दृष्टिकोनातून लोकांना कशा प्रकारे चांगल्या सुविधा देता येतील त्या दृष्टिकोन आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहिलो आणि आज त्याचा आपण फलित बघत असाल। त्याच पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचा एक अजेंडा आहे। बाळासाहेबांचे विचार आहेत की 80% हे समाजकारण केलं पाहिजे आणि 20%च राजकारण केलं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून आपल्याला इथे व्हेंटिलेशन मशीनसुद्धा इथे आज आपण इथे लोकार्पण केलेलं आहे। अशाच प्रकारे कार्य आम्ही सतत करत राहू अशी आपणास माहिती आहे। नमस्ते। आपल्या सभापती अस्मिताताई लहानगेच्या स्थानिक विकास निधीतून आपल्याला पीएचसी कुडूसमध्ये 9 बेड आणि एक वॉटर कूलर प्राप्त झालेला आहे। आम्हाला पीएचसीला बेड्सची अधिक गरज होती, त्याच्यामुळे आमचा IPD म्हणजे अंतरुग्ण विभागाचा परफॉर्मन्स पण वाढलेला आहे आणि आम्हाला आता पेशंट ॲडमिट करण्यास काही अडचणी येत नाही। तसंच पिण्याच्या पाण्याची समस्या पण सॉल्व्ह झाली आहे। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर तनुजा पाटील, वैद्यकीय अधिकारी कुडूस पीएचसी। आज सभापती मॅडम अस्मिता लहानगे यांच्या पंचायत समिती निधीमधून आपल्या कुडूस पीएचसीला 9 बेड व 1 ॲक्वाची उपलब्धता करून दिली आणि याची पीएचसी कुडूसला अत्यंत गरज होती आणि यामुळे आपण जास्तीत जास्त रुग्णांना ॲडमिट करू शकतो व त्यांना सेवा देऊ शकतो। त्याचबरोबर त्यांनी पीएचसीच्या इमारतीचे रंगरंगोटीचे काम देखील करून देऊ असे आश्वासन दिले आहे। मी त्यांचे खूप खूप आभार मानते। धन्यवाद।